पाहता क्षणी खावसे वाटणारे मटण खिमा रेसिपी करूया चला. त्यासाठी अर्धा किलो खिमा स्वच्छ धुवून हळद मीठ लावून ठेवायचे. गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून 2 कांदे परतवून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमचा मटण मसाला घालायचा. नंतर खिमा घालून परतवून घ्यायचे व मंद आचेवर शिजवत ठेवून इतर तयारी करायची. दुसरा पॅन घेऊन त्यामध्ये तेल टाकायचे व बारीक चिरलेले 8 कांदे तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे. तसेच सुकं खोबरं, तीळ, आलं, लसूण, ओलं खोबरं घ्यायचं. यातील सुकं खोबरं व तीळ भाजून घेऊन सर्व मसाला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचा आहे. पॅनमधील कांदा सॉफ्ट झाल्यानंतर कांदा लसूण मसाला 4 चमचे घातलेला आहे. थोडं परतवून लगेचच टॉमॅटो टाकायचे. ते पण सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे. नंतर हे मिश्रण कुकरमधील खिम्यामध्ये घालायचे. मसालाही घालायचा. गरम पाणी घालायचे. कोथिंबीर घालायची आणि कुकरला 3 शिट्ट्या द्यायच्या. धन्यवाद.